नमस्कार मंडळी, माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज PM किसानची 2025ची नवी नियमावली जाहीर झालेली आहे आणि याच्यामध्ये 8 प्रकारचे शेतकरी अपात्र झाले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसानची 2025ची नवीन नियमावली जाहीर झाली। आता फक्त याच शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा हप्ता आता मिळणार आहे। आता टोटल 8 प्रकारचे शेतकरी या योजनेमधून अपात्र होणार आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून 8 नवीन नियम आता लावण्यात आले आहेत। तुम्ही जर PM किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी आताची महत्त्वाची बातमी असणार आहे। 2025 हे नवीन वर्ष सुरू होताच केंद्र सरकारच्या सर्व शेतकऱ्यांसाठी PM किसान योजनेची नवीन नियमावली आता जारी केली आहे। यामधून आता अनेक शेतकरी अपात्र होणार आहेत। बघा मित्रांनो, कोणते आता 8 नवीन नियम लागू झाले आहेत। बघा, तुम्ही जर PM किसान योजनेचा हप्ता घेत असाल तर कोणकोणते 8 नवीन नियम लागू केले आहेत, यामधून तुम्ही पात्र असणार का अपात्र होणार, नक्की बघा। 8 नवीन नियम आता सरकारच्या वतीने जारी करण्यात आले आहेत। आता या 8 नियमांमध्ये जर तुम्ही बसला तरच तुम्हाला इथून पुढे PM किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे। जर तुम्ही या अटींमधून जर बाहेर पडला तर तुम्हाला इथून पुढे कधीही PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही। कालच नवीन नियमावली जारी करण्यात आलेली आहे। त्यामुळे कोणकोणते 8 प्रकारचे शेतकरी PM किसान योजनेतून आता अपात्र होणार आहेत ते नक्की बघा। यामध्ये आता 8 प्रकारचे वेगवेगळे नवीन नियम लावण्यात आले आहेत। तेच नियम तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। आता या 8 नियमांमधील 4 नियम एकदम वेगळे असणार आहे आणि उरलेले 4 नियम तुम्हाला दिलासा देणारे असणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। केंद्र सरकारच्या माध्यमातून जे तुम्हाला 2000 रुपये 4 महिन्यातून एकदा मिळतात तर ते आता अनेक शेतकऱ्यांना मिळणार नाही। यामधून आता लाखो शेतकरी अपात्र होणार आहेत। त्यामुळे या अपात्र यादीमध्ये तुमचा नंबर लागतो की काय या भीतीमुळे अनेक शेतकरी आता चिंतेमध्ये दिसत आहेत। कोणकोणते ते शेतकरी यामध्ये अपात्र होणार आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे। PM किसान योजनेचा 19वा हप्ता तुम्हाला आता मिळण्यासाठी थोडे दिवसच बाकी राहिले आहेत। त्याआधीच हे सर्व 8 नियम तुम्हाला लावले गेले आहेत। या नवीन लावलेल्या नियमानुसार आता तुम्हाला 19वा हप्ता मिळणार आहे। जे शेतकरी या नियमानुसार पात्रतेमध्ये आता बसणार नाही त्यांना 19वा हप्ता किंवा मग इथून पुढे मिळणार नाही। त्यामुळे कोणते 8 नवीन नियम आता 2025 पासून लागू केले आहेत नक्की बघा। PM किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आली आहे। बघा मित्रांनो, PM किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून ही माहिती आता तुम्हाला मी सांगणार आहे। आता तुम्हाला 8 नवीन नियम लावले गेले आहेत। तेच 8 नवीन नियम तुम्हाला मी व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे। जे शेतकरी या 8 नियमांचे पालन करणार नाहीत त्यांना इथून पुढे PM किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही असे स्पष्टपणे सरकारच्या वतीने जाहीरपणे सांगण्यात आले आहे। मागच्या वेळी PM किसान योजनेचा हप्ता एकाने अर्ज करून जवळजवळ 20 शेतकऱ्यांचे एकट्यानेच पैसे घेतले होते। त्यामुळे सरकारला फसवून अनेक शेतकऱ्यांचे पैसे फ्रॉड करून घेत असल्या सरकारला उघडकीस आल्यानं केंद्र सरकारच्या मार्फत आता 8 नवीन नियम शेतकऱ्यांसाठी लावले गेले आहेत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे 8 नियम कोणते आहेत नक्की बघा। आता तुम्ही अपात्र होणार का पात्र असणार या यादीमध्ये तुमचं नाव असणार का तुम्हाला कळणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक व्हिडिओ बघा। PM किसान योजनेमध्ये सर्वात मोठा बदल आता 2025 मध्ये झालाय। तो पहिला बदल म्हणजे आता तुमच्या कुटुंबातील बघा, आता पहिला नियम यामधला सांगत आहे, लक्ष देऊन बघा। तुमच्या कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या PM किसान योजनेचा आता लाभ घेता येणार आहे। पहिलं काय होत होतं की एका घरातील 2, 3, 4 असे किती पण म्हणजेच वडील, त्यांची 2 मुलं आणि कोणी त्यांचं वडील म्हणजे टोटल 4 जण जे आहेत घरातील PM किसान योजनेचा लाभ घेत होते। म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येकाच्या नावावर थोडी जमीन होती। प्रत्येक जण याचा लाभ घेत होता। परंतु सरकारने आता नवीन नियम बदललेल्या पहिल्या नियमानुसार आता तुम्हाला घरातील तुमच्या टोटल कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे। हे तुम्ही लक्षात ठेवा। म्हणजे एका कुटुंबातील आता तुम्हाला फक्त आणि फक्त एकालाच लाभ घेता येणार आहे। यासाठी तुम्हाला आता रेशन कार्ड KYC केलेली द्यावी लागणार आहे। रेशन कार्ड KYC केलेली जर तुम्ही दिलं तर ते सरकारला समजणार आहे की आता तुमच्या घरामध्ये किती लाभार्थी PM किसान योजनेचा लाभ घेत आहे।
जर एक सोडून जास्तीत जास्त तुम्ही जर लाभ घेत असाल तर टोटल सगळ्यांचाच अर्ज रिजेक्ट करून कोणालाच हा लाभ घेता येणार नाही असं स्पष्टपणे या नियमांमध्ये सांगितले। त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये टोटल फक्त एकालाच आता पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे। आता पुढील 7 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत, सर्वांनी लक्षपूर्वक बघा। पुढील 7 नियम पाहिल्याशिवाय व्हिडिओ कृपया बंद करू नका। शेतकरी मित्रांनो, यामधील नवीन नियम जर तुम्ही नाही पाहिले किंवा नाही बघितले तर तुम्हाला येणारा पीएम किसानचा हप्ता मिळणार नाही, कारण हे नियम आता शेतकऱ्यांसाठी लावले आहेत। मग बघा आता कोणकोणते शेतकरी या नियमांमधून अपात्र होणार आहेत याची सुद्धा यादी मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला कोणकोणते शेतकरी अपात्र होऊन आहेत आणि त्याची सुद्धा यादी आलेली आहे ती सुद्धा मी तुम्हाला इथे वाचून दाखवणार आहे। लक्ष देऊन व्हिडिओ बघा। आता झाला पहिला नियम, त्यानंतर दुसरा नियम काय बघा। सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। आता पीएम किसान योजनेतील 2025 मध्ये बदललेल्या नियमानुसार आता ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीत आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये सरकारी पेन्शन घेत आहेत, सरकारी नोकरीमध्ये त्यांचा मुलगा असेल, अशा शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेतून वगळण्यात येणार आहे। पहिलं काय होतं की अनेक शेतकरी असे पण होते की त्यांचा मुलगा सरकारी नोकरदार होता, आर्मीमध्ये त्यांचे वडील होते, तर त्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता येत होता। परंतु आता या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। आता झालेले टोटल 2 नियम, अजून टोटल असे 6 नियम बाकी आहेत। सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। शेवटचा जो नियम आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे, जो सर्व शेतकऱ्यांनी पाळायचा आहे। तुम्ही जर नाही पाळला तर तुम्हाला येणारा हप्ता जो आहे तो मिळणार नाही, असं स्पष्टपणे आता शासनाकडून सांगितले। आता तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तुमच्या घरामध्ये जर एखादी 4 व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता इथून पुढे मिळणार नाही। जर तुमच्या घरामध्ये भाड्याची कार 4 चाकी असेल, म्हणजे 4 चाकी जर भाड्याची असेल तर तसेच ट्रॅक्टर जर असेल तर ते चालून जाणार आहे। परंतु इथून पुढे जर वैयक्तिकरित्या तुम्ही तुमच्या एन्जॉयसाठी, तुमच्या मजेसाठी जर 4 चाकी गाडी घेतली असेल तर तुम्हाला आता इथून पुढे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, असं स्पष्टपणे नवीन नियमांमध्ये सरकारच्या वतीने सांगितलं गेले। त्यामुळे तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर जर असेल, ट्रॅक्टर किंवा मग भाड्याची 4 व्हीलर सोडून तुम्हाला इथून पुढे पीएम किसानचा योजनेचा लाभ घेता येणार नाही। तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, हे झाले 3 नियम। त्यानंतर चौथा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे किंवा केशरी यापैकी कोणतेही रेशन कार्ड जर नसेल, बघा पिवळे किंवा केशरी यापैकी कोणतीही एक जर रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला सुद्धा इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ दिला जाणार नाही। पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यासाठी असते की जे गोरगरीब कुटुंब असतील त्यांना पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड दिले जाते। जर सरकारने याबद्दल असा मोठा निर्णय घेतलाय की तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी यापैकी कोणते एक रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायलाच पाहिजे। त्यानंतर बघा 5वा नियम अतिशय महत्त्वपूर्ण आहे। शेतकरी मित्रांनो बघा, पुढील 5, 6, 7, 8 असे 4 नियम राहिले। सर्वांनी लक्ष देऊन बघा, कारण शेवटचा जो नियम आहे तो सर्वांना लागूच केला पाहिजे, कारण तो नियम अतिशय महत्त्वाचा आहे। बघा, ज्या शेतकऱ्यांची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांना आता पीएम किसान योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही। मागच्या वेळी अनेक शेतकऱ्यांची बघा 5 एकरपेक्षा जास्त जमीन असणारे शेतकरी पण लाभ घेत होते, म्हणजे जे श्रीमंत शेतकरी होते। पीएम किसान योजनेची जी काही योजना आहे ती गोरगरीब गरजू शेतकऱ्यांसाठी काढली आहे। जर तुमची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इथून पुढे पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे तुमच्या नावावर जर का 5 एकर शेती असेल, जास्त जमीन सरकारला दिसून आढळली तर तुम्हाला इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ कधीही मिळणार नाही, तुम्ही लक्षात ठेवा। त्यासाठी आता तुम्हाला 19वा हप्ता येण्यासाठी तुमचा उत्पन्नाचा दाखला देणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा हा लाभ मिळणार नाही। या उत्पन्नाच्या दाखल्यावरून सरकारला समजून जाईल की आता तुमची जमीन जी आहे तर ती 5 एकर आहे का त्यापेक्षा जास्त आहे, हे सरकारला समजून जाईल। बघा आता त्यामुळे तुम्हाला तुमचं काय असेल ते तुमचं चेक करून घ्या, तुमच्या नावावर जमीन किती आहे त्याबद्दलचा तुमचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला देण्याची आता गरज आहे। त्यानंतर बघा 6वा नियम जो आहे
अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना 3 हप्त्यात वर्षाला 6,000 दिले जातात। तसेच आता राज्य सरकारने नमो सन्मान निधी, नमो शेतकरी सन्मान निधीचा जो सवाल माफता केला आहे त्यासाठी सुद्धा आता अनेक नियम लागू केले आहेत राज्य सरकारकडून। राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडून वर्षातून 3 हप्त्यात 6,000 राज्याकडून दिले जातात। या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती पत्नी यांपैकी एकाला 2,000। बघा काय सांगितले तुम्हाला पीएम किसान योजनेला। आता बघा हा नियम दोन्हीलाही लागू होतोय, तो म्हणजे तुम्हाला 2019 पूर्वी जमीन नोंद असेल तर 18 वर्षावरील मुलाला लाभ घेता येतो, परंतु काही पती पत्नी व 2019 नंतर जमीन नावावर झालेले तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून अर्ज करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे सरकारला दिसून आले आहे। त्यामुळे आता पात्र लाभार्थ्यांचे निधन झाले आहे तरच वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल तर त्या पती पत्नी किंवा मग पत्नीपैकी कोणीतरी एकच या योजनेसाठी पात्र असेल असं सुद्धा सांगितलं। पुढचा जो नियम आहे तो म्हणजे बघा अत्यंत महत्त्वाचा असा नियम आहे, टोटल इन्कम आता 2.5 लाखांपेक्षा जर कमी असेल, बघा काय सांगितलंय, जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे। जर 2.5 लाखांपेक्षा जर उत्पन्न तुमचं जास्त असेल तर मात्र तुम्हाला इथून पुढे पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यानंतर 8वां नियम अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे केवायसी केल्याशिवाय तुम्हाला 19वा हप्ता जमा होणारच नाही। सरकारच्या गाईडलाईन्समध्ये योग्य पद्धतीने पालन केलं नाही तर तुमची रक्कम जी आहे ती खात्यात जमा होणार नाही। त्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती करणे अनिवार्य आहे। त्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिक पीएम किसान गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करायची आहे। मित्रांनो, हे होते तुम्हाला नियम, जे 8 नियम जे सांगितलेले आहे, तुम्हाला हे नियम कसे वाटले, त्याचबरोबर माहितीपूर्ण वाटले का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।